नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अनामिकाची जी कारस्थानं आहेत ती खूपच वाढत चाललेली आहेत. इकडे कलाने राहुलला जन्माची अद्दल घडवलेली आहे, त्याला त्याची लायकी दाखवलेली आहे. पण इकडे सोहमच्या आयुष्याचं वाटोळं होताना कलाला पाहत नाही. कारण सोहम नेहमी व्यवस्थित असतो. मग अचानक असं काय घडलं? अचानक सोहमवरती ही वेळ का आली? हा प्रश्न मात्र कलाला पडलेला असतो आणि त्याच वेळी कला त्या गोष्टींचा विचार करत असते. तर अद्वैत आणि कला दोघंही बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की खरे तू होतीस म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे. जर तू नसतीस तर काहीच होऊ शकलं नसतं, असं अद्वैत कलाला सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की पण चांदेकर असं काय बोलतोयस तू? तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. तेव्हा मात्र अद्वैत ही विचार करू लागतो की नक्की काय झालंय, कोणत्या गोष्टी काय होत आहेत, या गोष्टीचा विचारच करत नसतो. तेव्हा मात्र इकडे सोहम घरी आलेला असतो. अनामिकाचं वेगळंच कांड सुरू झालेलं असतं. अनामिका खूप वेगळ्या पद्धतीने वागत असते. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि सोहम खूप उशीर आलेला असतो. आजही सोहम दारू पिऊन आलाय. नक्की काय झालंय हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. पण सोहम मात्र रडत असतो. सोहम काहीच बोलत नसतो. सोहमला काही सुचतही नसतं की नक्की काय झालंय, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, काय सांगू. या कुठल्याच गोष्टीबद्दल त्याला काहीच बोलता येत नसतं. इकडे अनामिका तिथे येते आणि कांगावा करू लागते. अनामिकाचं असं म्हणणं असतं की बघितलं ना, हा सोहम नेहमी अशाच पद्धतीने वागत असतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी अनामिका म्हणते की बघितलं ना, कितीही सोहमला समजून घेतलं ना तरीही सोहमला मात्र मला समजून घ्यायचंच नाहीये, म्हणून सोहम अशा पद्धतीने वागत आहे, असं ती सांगू लागते, कांगावा करू लागते. का तर सोहम दारू पिऊन आलेला आहे. पण आज जेव्हा सोहम दारू पिऊन आलेला असतो, या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजेच अनामिका. कारण काहीही झालं तरीही अनामिकानेच निलेशला सांगितलेलं होतं. कारण निलेशने त्याला दारू प्यायला घेऊन गेलेला असतो, म्हणून हे सगळं घडत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं वातावरण व्यवस्थित असतं आणि त्याच वेळी इकडे सोहम आता सकाळी निघालेला असतो. तर सोहम कशासाठी निघालेला आहे तर त्याला कॅफेमध्ये आर्ट गॅलरीकडून जे काम मिळालेलं आहे त्यासाठी आता सोहम निघत असतो. त्याच वेळी तिथे रजनी असते. रजनी म्हणते, अरे सोहम तू कुठे निघालास? तेव्हा सोहम सांगू लागतो की अगं आई, ते आर्ट गॅलरीचं एक्झिबिशन आहे ना, त्यासाठी त्यांनी मला बोलवलेलं होतं, तर ते काम सुरू होतं आजपासून, त्यासाठी चाललेलो आहे. हे ऐकल्यानंतर लगेचच सोहम जात असतो. तर रजनी म्हणते की थांब सोहम, काहीतरी खाऊन जा. आणि त्याचबरोबर जाताना दही साखर त्याच्या हातावरती देते. मग अनामिकाला ती सांगू लागते की हे घे, त्याला दे. मग अनामिका त्याच्याशी खूप छान वागत असते. खरंच सोहम खूप चांगला दिवस आहे, एवढं छान पद्धतीने सगळं चालू आहे असं म्हणत ती बोलत असते. परंतु इकडे तिच्या डोक्यात वेगळंच असतं. म्हणजे सोहम विचार करू लागतो की हे माझ्याशी इथे किती छान वागत आहे, पण जेव्हा घरामध्ये म्हणजे रूममध्ये मी असतो, बेडरूममध्ये असतो, तेव्हा तिचं वागणं वेगळं असतं आणि इथं तिचं वागणं वेगळं आहे. असं का घडतंय? असे अनेक प्रश्न सोहमला पडलेले असतात आणि सोहम मात्र विचार करत असतो. तर कला आणि अद्वैत त्याचबरोबर रजनी आता दोघंही पाहत असतात. कारण सोहम आता इकडे अनामिकाला म्हणतो की ठीक आहे, माझी मीच आहे. आणि अनामिका त्याच्या जवळ जात असते, पण सोहम मात्र शांतपणे तिला सांगत असतो. तेव्हा अनामिका अचानक सोहमवरती चिडते आणि ही गोष्ट पाहिली जाते ती म्हणजे कला आणि रजनीकडून. कला आता विचार करू लागते. कला अद्वैतलाही बोलत असते, रजनीलाही बोलत असते की नक्की काय झालंय. आपला सोहम असा नव्हता, काहीतरी असं घडलेलं आहे की ज्यामुळं सोहमवरती ही वेळ आलेली आहे. कारण सोहमने असा विचार कधीच केलेला नव्हता. सोहम असं चुकीच्या पद्धतीने कधीच वागलेला नव्हता. मग आज सोहमवरती ही वेळ का आलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे कला शांतपणे विचार करत असते. अनामिका पण असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते की बघितलं ना, हे सगळं काय घडतंय, म्हणजे हा सोहम माझ्याशी चुकीचा वागत आहे आणि तुम्हाला कोणाला काहीच वाटत नाहीये. अशा पद्धतीने कांगावा करत तिचं बोलणं वागणं चाललेलं असतं आणि सोहम आता कामासाठी निघून गेलेला असतो. त्यानंतर अनामिका ही त्याच्या पाठोपाठ बाहेर जायचा विचार करते आणि अनामिका पण म्हणते की माझं एक काम आहे, मी जाऊन येते. कारण आता तिला पुढचं कांड करायचं असतं. कारण पुढचं कांड असं आहे ते म्हणजे
आता निलेशला सांगायचं आहे, सोहम जर अशाच पद्धतीने काम करत राहिला तर त्याला उद्ध्वस्त करण्याचं अनामिकाचं जे स्वप्न आहे ते मात्र अधुरं राहणार आहे. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यामुळं तिने बाहेर जाते आणि निलेशला कॉल करते आणि सांगते की काहीही झालं तरीही सोहम आज दारू पिऊन घरात आला पाहिजे, कारण त्याला त्याच्या कामाची कदर नाहीये. ही गोष्ट मला त्याच्या घरच्यांना दाखवून द्यायची आहे. अशा पद्धतीने तिने आता सांगितलेलं असतं. त्याच वेळी इकडे अनामिका फोनवर बोलते आणि पुन्हा आत येऊन थांबू लागते, कारण तिला संध्याकाळी तमाशा करायचा असतो जेव्हा सोहम घरी येईल तेव्हा. कारण सोहमने जर हे काम चांगल्या पद्धतीने केलं तर माझं जे स्वप्न आहे, म्हणजे काहीही झालं तरीही सोहम हा उद्ध्वस्त झाला पाहिजे, हे जे तिचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्याच वेळी ती येते आणि रजनीला सांगू लागते की आई बघितलं ना, सोहमचं वागणं वरचेवर बदलत चाललेलं. मला कळत नाहीये की त्याच्याशी मी कशा पद्धतीने वागू, काय करू. तेव्हा मात्र इकडे सोहम अजूनही आलेला नसतो, म्हणून रजनी सुद्धा काळजी करत असते. खूप उशीर झालेला आहे. सोहमला कॉल केला तरी सोहम कॉल रिसीव्ह करत नाहीये. नक्की सोहम का आलेला नाही असे प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सोहम का आलेला नाही हा विचार सगळेजण करत असतात. पण अनामिकाला मात्र आतून खूपच हसू येत असतं, खूप छान वाटत असतं. फायनली ती म्हणत असते की चला, गोष्टी माझ्या पद्धतीने होत आहेत. मला ज्या पद्धतीने सर्व हवं होतं ते सगळं माझ्या पद्धतीनं होत आहे, असा अनामिका विचार करत असते. त्यासोबतच इकडे अनामिका जेव्हा आता वाट बघत असते आणि सोहम अचानक येतो, पण सोहम स्वतःच्या पायांवरती उभाही राहू शकत नसतो. तो एवढा पिलेला असतो. ते पाहून घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण विचार करू लागतात. सगळेजण एकाच गोष्टीचा विचार करत असतात की हे काय आहे, म्हणजे सोहम एवढा दारू पिऊन कसं काय आलाय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. कारण सोहम असा वागेल याबद्दल ना कोणाला वाटतच नव्हतं की सोहम असं काहीतरी करू शकतो. आणि त्याचबरोबर सोहमला आपण एवढं सांगून सुद्धा सोहमला का कळत नाहीये हा प्रश्न रजनीला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर श्रीकांत तिथं असतो आणि श्रीकांत म्हणत असतो की काय चाललंय रजनी, तुला असं नाही का वाटत प्रत्येक वेळेस सोहम असा वागत आहे, या सोहमच्या वागण्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस, असं म्हणत श्रीकांत हा रजनीला दोष देऊ लागतो. तेव्हा रजनी म्हणत असते की हो, मी प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण मला कळत नाहीये की माझं काय चुकतंय. तेव्हा श्रीकांत म्हणतो की सगळं तुझंच चुकतंय. आणि मग अद्वैत सोहमकडे येतो, सोहमला समजवू लागतो. मग सोहम रडायला लागतो. सोहम नशेमध्ये असतो आणि तो रडायला लागतो. आणि तेव्हा मात्र सोहम निलेश निलेश असं नाव घेऊ लागतो. आता मात्र अनामिकाच्या शिट्ट्या वाजत असतात, कारण हा सोहमने जर नशेमध्ये सगळं सांगून टाकलं तर हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यामुळंच ती म्हणू लागते की नाही, या सोहमने जर काही सांगितलं तर, म्हणून ती मध्ये मध्ये बोलत असते. तेव्हा कला म्हणते की अनामिका शांत हो, मी आणि चांदेकर पाहतोय ना सोहमला काय बोलायचं आहे ते, तू मध्ये बोलू नकोस. आणि आता ही परिस्थिती घरच्यांना लक्ष देऊ दे, कारण मला असं वाटतंय की तू ह्या सगळ्यामध्ये आता पडू नकोस. कारण सोहम कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. कारण सोहम कधीच बिघडू शकत नाही यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे, असं सगळं कला अनामिकाला सांगत असते. अनामिका मात्र शांत राहते आणि तिने विचार करते की नाही, या सोहमला उद्ध्वस्त करण्यासाठी आणखी काही पुढचे प्लॅन तयार करतायत का ते पाहावं लागणार आहे. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि सोहम मात्र म्हणत असतो की नाही, मी काही केलेलं नाहीये, एवढंच सोहम सांगत असतो. कारण आजही मला निलेश घेऊन गेला. आता मग सगळेजण विचार करू लागतात की हा निलेश कोण आहे, म्हणजे सोहम त्या निलेशचं नाव का घेतोय हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी सगळेजण म्हणत असतात की नाही, असं कोणतरी आहे की ज्याच्यामुळे सोहमला एवढा त्रास होतोय. मग अद्वैत सोहमला रूममध्ये घेऊन झोपवतो आणि त्याचबरोबर अनामिकाला सांगतो की आज तू खरे सोबत थांब. म्हणजे आज अद्वैतने ठरवलेलंच असतं की सोहमला व्यवस्थित हँडल करायचं आणि त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. मग आता सोहम बरोबर तो रात्रभर जागा राहतो. सोहम झोपलेला असतो, पण अद्वैत मात्र विचार करत असतो की नाही, असं काहीतरी घडलेलं आहे की ज्यामुळं हे सगळं चालू आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी कला आता उठलेली असते. सोहम एकदम नॉर्मल असतो. अद्वैत
कला सगळेजण सोहमशी बोलू लागतात की सोहम नक्की काय झालंय, तू असं का वागतो, म्हणजे अशी कोणती वेळ तुझ्यावरती आलेली आहे, अशा सगळ्या गोष्टी ते सोहमला विचारत असतात. मग सोहम म्हणतो की त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, उलट मी काल कॅफेमध्ये तिकडे आर्ट गॅलरीमध्ये गेलो होतो, माझं काम सुरू झालेलं आहे. मग अद्वैत विचारतो मग तू रात्री पिऊन का आला, असं काय झालं? तेव्हा सोहम म्हणतो की नाही रे दादा, मी तुला बोललो नाहीये, पण अनामिकाचं जे वागणं आहे ना ते वरचेवर बदलत चाललेलं आहे. ती खूप चुकीच्या पद्धतीने माझ्याशी वागते, कारण मला कळत नाहीये की ती असं का वागते. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे, तेव्हा तो सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या समोर तिचं वागणं वेगळं असतं आणि जेव्हा आम्ही दोघं असतो ना तेव्हा तिचं वागणं वेगळं असतं. अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा सोहम सांगू लागतो की ती खूप हिडीस करते, माझा कॉन्फिडन्स लो करते. तिचं असं म्हणणं असतं की मी रिकामटेकडा आहे, मी काहीच करू शकत नाहीये, माझ्याकडे काहीच काम करण्याची कुवत नाहीये, अशा पद्धतीने ती माझ्याशी बोलत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय? तेव्हा सोहम सांगू लागतो की हो, म्हणून तर मी प्रत्येक वेळेस तिला बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि मग माझी चिडचिड होती. ती याच्या आधी तर मला म्हणायची काय उपयोग आहे तुझा, तू रिकामटेकडा आहेस, आयतं बसून खातो, चांदेकरांचं नाव फक्त तुझ्या पुढे आहे लावलेलं, अशा गोष्टी ती मी मला बोलत असते. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो हे सगळं काय बोलतोस तू, आमचा विश्वासच बसत नाही. सोहम म्हणतो दादा मी कोणाचीही शपथ घे, आणि असं तो सांगू लागतो. तेव्हा कला म्हणते की चालेल चालेल सोहम, मी आहे ना, आम्ही करू दोघं काहीतरी, तू काळजी करू नको, फक्त एकच सांगतोय, तू ते निलेश नाव कोणाचं घेत होतास? तेव्हा तो म्हणतो की आमच्या कॉलेजचा मित्र आहे, तो मला भेटतो आणि तो मला मग घेऊन जातो, मग आम्ही थोडा वेळ पितो, कारण त्याने मला सांगितलं की तू पी, मग दारू पिलास की तू विसरशील तुझ्याशी अनामिका जी काही वागते ते, आणि तोही मला गिल्ट देत असतो की मी अनामिकासोबत अन्याय करतोय, तिच्याशी चुकीचं वागतोय, असं गिल्ट तो मला देत असतो आणि त्यामुळेच मला हा विचार करावा लागतो. हे ऐकल्यानंतर अद्वैत आणि कला या दोघांनाही धक्का बसलेला असतो. तेव्हा कला म्हणते की नाही, आता आपल्याला विचार करावा लागणार आहे चांदेकर, नक्की काय झालेलं आहे आणि या सगळ्याच्या मुळापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. हा विचार आता अद्वैत आणि कला या दोघांनीही केलेला असतो. तेव्हा कला म्हणतो की अगदी बरोबर आहे, खरे तुझं, आपल्याला विचार करावाच लागणार आहे. नक्की अशी कोणती गोष्ट झालेली आहे ज्यामुळं आपल्या सोहमच्या आयुष्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. त्याचबरोबर आता अनामिकाने दुसरं काम सुरू केलेलं आहे. एवढ्यावरच ती थांबत नाही, तर काही औषधं तिने आणलेली आहेत आणि सोहमच्या जेवणामध्ये मिक्स करून ती त्याला देत असते. आणि तिने आता रागाच्या भरात त्याचे डोसेस इतके वाढवलेले असतात की तिला भानही उरलेलं नसतं, आणि तिनं ते डोसेस त्याला द्यायला सुरुवातही केलेली असते. आणि तिने तो डोस त्याला देते आणि नेमकं तो आर्ट गॅलरीमध्ये जातो आणि तिथे जाऊन तो चक्करून पडतो. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत या दोघांनाही धक्का बसतो, कारण सोहम असा चक्कर येऊन का पडला अचानक हे सगळं काय झालंय, हा प्रश्न कला आणि अद्वैत यांना पडलेला असतो. कॅफेमधून त्याला फोन येतो चांदेकर, आणि त्याचवेळी कला आणि अद्वैत तिथे जातात. इकडे अनामिकाला काहीच माहीत नसतं, तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते, एवढं सगळं छानपणे चालू आहे, आज ह्या सोहमची वाट लागणार आहे, एवढंच तिने ठरवून टाकलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला अद्वैत त्याचबरोबर इकडे बोलत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण अशा पद्धतीने गोष्टी होतील असं कलाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. जेव्हा कला अद्वैत सोबत जाते आणि तिथे जाऊन पाहू लागते, तेव्हा कलालाही धक्का बसतो. कला म्हणते की हे सगळं काय घडतंय, कारण आपला सोहम असा कधीच नव्हता, मग आपल्या सोहमच्या बाबतीत हे सगळं काय चालू आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग सोहमची अवस्था पाहून कला आणि अद्वैत दोघंही सोहमला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये जातात. जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र इकडे घरातले सगळेजण म्हणू लागतात की काय झालंय. तेव्हा अद्वैत हॉस्पिटलमध्येच थांबलेला असतो, आणि अद्वैत जेव्हा हॉस्पिटलमध्ये आहे ही गोष्ट लक्षात येते तेव्हा आबा म्हणतात काय झालंय. तेव्हा कला सांगते की सोहमची तब्येत ठीक नाहीये, म्हणून त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहेत, आणि तिथे गेल्यावर डॉक्टर सांगतात की त्यांच्या शरीरात असे काहीतरी ड्रग्ज निघालेले आहेत की ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती होत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय आहे हे सगळं, म्हणजे अद्वैतला तर विश्वासच बसत नाहीये की ह्या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, गोष्टी का अशा घडत आहेत, हा प्रश्न मात्र अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत घरी येतो आणि तो म्हणतो की नाही, नक्कीच काहीतरी असं आहे की त्याच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत आहे आणि असे ड्रग्ज त्याच्या शरीरात जात आहेत.
आणि त्या ड्रगचं प्रमाण जे सोहमच्या शरीरात आहे ते वाढत चाललेलं आहे। त्यामुळं इकडे डॉक्टरांनी अद्वैतला सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्यावरती ट्रीटमेंट सुरू करा। आता डॉक्टरांनी या सर्व गोष्टी दिलेल्या असतात, ह्या सर्व गोष्टींचे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही झालं तरीही आता त्यांना इथे ॲडमिट करणं गरजेचं आहे। आता तेव्हा मात्र सोहमला ॲडमिट केलं जातं, परंतु घरातले सगळेजण विचार करत असतात की असं काय घडतंय, कारण फक्त इकडे अनामिकाच ते ड्रग्ज देत नाही तर त्यासोबतच इकडे ते ड्रग्ज देणारी व्यक्ती आणखी असते आणि त्यासोबतच ते ड्रग्ज देणारी व्यक्ती निलेशही असते। म्हणजे जेव्हा सोहमला दारू दिली जाते तेव्हाही तशा पद्धतीचे ड्रग्ज सोहमला दिले जातात। हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात। त्याचवेळी दुसऱ्या दिवशी अंजू जी आहे ती पाहत असते। अंजूच्या लक्षात येतं की ही अनामिका जी आहे ती काहीतरी मिक्स करत आहे, कारण कला आहे ती बारीक लक्ष ठेवून असते नक्की अनामिकाचं काय चालू आहे, कारण आता सगळ्याच गोष्टी शांतपणे घेणं गरजेचं असतं। म्हणूनच तर कलाने हा निर्णय घेतलेला असतो आणि कला शांतपणे या सर्व गोष्टी हँडल करत असते। आणि जेव्हा अंजू येते आणि ती ते सांगू लागते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण असं होणं शक्यच नाहीये असं सगळ्यांना वाटत असतं। परंतु अंजू सांगते की हो, मी अनामिका वहिनींनी आता त्या चहामध्ये काहीतरी मिक्स केलेलं पाहिलेलं आहे। तेव्हा कला पण म्हणते की हो, अनामिका आता कांगावा करू लागते की मी नाही काय केलेलं। तेव्हा मात्र कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू जर सोहमच्या जीवावरती उठलेली असशील तर आम्ही शांत राहणार नाही। आणि मग अनामिका कला खानदेशी कानाखाली देते, कारण ती म्हणू लागते की अंजू असं कधीच खोटं बोलणार नाही, तू काय मिक्स केलेलं ते सांग। आणि तेवढ्यातच अनामिका म्हणते की हो, कारण ह्या सोहमला मला बर्बाद करायचं होतं। सोहमने माझ्याशी ज्या पद्धतीने वागलेलं आहे ते सगळं मला माहिती आहे, कारण माझी काहीही चूक नसताना सोहम अशा पद्धतीने माझ्याशी वागत होता आणि ही गोष्ट मी कधीच सहन करणार नाही, म्हणून मी त्याच्याशी लग्न केलेलं आहे। मला त्याला बर्बाद करायचं होतं, कारण त्याने ज्या पद्धतीने वागत होता त्या पूर्णपणे चुकीच्या होत्या। त्याला असं वाटायचं की तो जे काय करतोय तेच बरोबर आहे, पण ते शक्य नाही, कारण तो चुकीचा आहे। हे सगळं ती बोलत असते आणि मला बदला घ्यायचा होता म्हणून मी सोहमशी लग्न केलेलं आहे। तेव्हा मात्र कलाला खूप राग येतो, पण कला मात्र हुशार असते। कलाने हुशारीने अनामिकाने जे कारस्थान केलेलं आहे त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि अनामिकाच्या लक्षातही आलेलं नसतं। आणि त्याचबरोबर इकडे डॉक्टरांनी जे ड्रग्ज सांगितलेले आहेत त्यामुळे निलेशलाही ताब्यात घेतलेलं असतं आणि इकडे अनामिकाला सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं, कारण अनामिका ज्या पद्धतीने वागत आहे ती पद्धत चुकीची आहे। काहीही चूक नसताना सोहमला या गोष्टी सगळ्या सहन कराव्या लागत आहेत। त्यामुळेच कलाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून वाट लावलेली असते। आणि आता मात्र सोहम खरं तर अद्वैतच्या आणि कलाच्या जवळ येऊन ढासाढासा रडू लागतो। सगळ्यांनाच वाईट वाटतं की या मुलीशी आपण सोहमचं लग्न लावून दिलेलं आहे, ही आपली चूक झालेली आहे। तर हे सगळेजण विचार करू लागलेले आहेत। अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।